नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आपण पाहत आहात प्रदीप मुर्मे यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपले स्वागत आहे. मुलाखत, विश्लेषण व बातमी मागच्या बातमीचे हे विशेष व्यासपीठ होय. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. आज आपण एका अशा निवडणुकीच्या रणधुमाळीत डोकावणार आहोत जिथे एकाच वक्तव्याने सगळं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. विषय आहे लातूर महानगरपालिका निवडणुकीचा. प्रचाराच्या सुरुवातीला भाजपची स्थिती तशी बऱ्यापैकी मजबूत दिसत होती, पण झालं असं की त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल एक वादग्रस्त टिप्पणी केली आणि सगळं चित्रच पालटलं. यानंतर जे राजकीय वादळ उठलं ते शमवण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लातूरमध्ये एक मोठी विजय संकल्प सभा घ्यावी लागली. तर आज आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू हाच आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हस्तक्षेपामुळे भाजपचं जे राजकीय नुकसान झालंय ते खरंच भरून निघेल का, की हा केवळ एक वरवरचा प्रयत्न होता? मला असं वाटतं की फडणवीसांची ही खेळी अत्यंत हुशारीची होती आणि या डॅमेज कंट्रोलमध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं आहे. आणि माझं मत तुमच्या अगदी विरुद्ध आहे. मला वाटतं ही जखम इतकी खोल आणि इतकी भावनिक आहे की ती केवळ एका राजकीय सभेने भरून निघणं जवळजवळ अशक्य आहे. ठीक आहे, तर मग माझ्या मुद्द्यापासून सुरुवात करतो. हे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा हे केवळ एक भाषण नव्हतं, तर एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः व्यासपीठावरून विलासराव देशमुख यांच्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची तोंड भरून स्तुती केली. आता राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनं विरोधी पक्षातल्या एका मोठ्या नेत्याचा असा सन्मान करणं हे राजकीय परिपक्वतेचं लक्षण आहे की नाही? या एका कृतीनं त्यांनी चव्हाण यांच्या वक्तव्याने जी आग लागली होती त्यावर पाणी टाकण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे चर्चेचा रोख वादातून विकासाकडे वळवला. ट्रिपल इंजिन सरकार ही संकल्पना त्यांनी लोकांसमोर ठेवली. म्हणजे केंद्र, राज्य आणि आता महानगरपालिकेत तिन्ही ठिकाणी एकाच पक्षाची सत्ता असली तर विकासाला कसा प्रचंड वेग मिळेल हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरी गोष्ट, आपण भाजपची आजची ताकद विसरू शकत नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता आहेच, पण नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये लातूर जिल्ह्यातील 5 पैकी 4 ठिकाणी त्यांनी विजय मिळवला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसचे, विशेषतः आमदार अमित देशमुख यांचे निकटवर्ती मानले जाणारे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. या सगळ्या मजबूत पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची सभा कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण करणारी ठरली आहे. तुमचे मुद्दे मी ऐकले, पण मला वाटतं तुम्ही या प्रकरणाच्या मूळ गाभ्याकडे दुर्लक्ष करत आहात. हा वाद केवळ एका राजकीय वक्तव्याचा नाहीये, तो थेट लातूरच्या अस्मितेशी जोडलेला आहे. तुम्ही लातूरमध्ये कुणालाही विचारा, विलासराव म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजे विलासराव हे समीकरण आजही लोकांच्या मनात अगदी घट्ट रुजलेलं आहे. त्यांनीच या शहराला एक शैक्षणिक ओळख दिली, एक औद्योगिक चेहरा दिला. त्यामुळे त्यांच्यावरची टीका हा लातूरकर स्वतःवरचा हल्ला मानतात. अशी भावनिक जखम केवळ विकासाच्या आश्वासनांनी किंवा राजकीय भाषणांनी भरून निघत नाही. तुम्ही बघा ना, चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केवळ काँग्रेसने केला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस, इतर लहान पक्ष, सामाजिक संघटना सगळ्यांनी केला. सोशल मीडियावर तर भाजपाला इतकं ट्रोल केलं गेलं की त्यातून लोकांच्या मनातली तीव्र भावना स्पष्ट दिसत होती. या वादामुळे काँग्रेसला तर आईचा भावनिक मुद्दा मिळाला आहे आणि ते सोशल मीडियाचा वापर करून हा विषय सतत जिवंत ठेवत आहेत. यातच भर म्हणजे त्यांची वंचित बहुजन आघाडीसोबत झालेली युती. आता या युतीमुळे जो एक विशिष्ट मतदारसंघ काँग्रेससोबत जोडला गेला आहे, तो या भावनिक मुद्द्यामुळे आणखीनच घट्टपणे त्यांच्या बाजूने उभा राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाजप आतून पोखरलेली आहे. तिकीट न मिळालेल्यांची बंडखोरी आणि नाराजी इतकी मोठी आहे की या वादामुळे पक्षाची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. सुरुवातीला आघाडीवर दिसणारा पक्ष आता स्पष्टपणे बॅकफूटवर ढकलला गेला आहे. मी भावनिक मुद्द्यावर जोर देत आहात हे मी समजू शकतो, पण राजकारण केवळ भावनेवर चालत नाही का? जमिनीवरची ताकद, कार्यकर्त्यांचं जाळं याचंही महत्त्व आहेच की. आता मुख्यमंत्र्यांच्या स्तुतीचा खरा परिणाम काय झाला यावर आपण थोडं बोलूया. जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री जाहीरपणे प्रतिस्पर्धी नेत्याचं मोठेपण मान्य करतात तेव्हा ते केवळ सारवासारव नसते, ते एक सकारात्मक राजकारणाचा संदेश देतात.
मतदार याकडे असं पाहू शकतात की झालेली चूक मान्य करून पक्ष पुढे जायला तयार आहे. यातून भाजप व्यक्तिद्वेष करत नाही, तर केवळ मुद्द्यांवर निवडणूक लढवते हा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. त्यांनी वादालाच निरर्थक करून टाकण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला खरंच वाटतं का की मतदार इतके भोळे आहेत? मला नाही वाटत. एकाच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष अपमान करतो आणि त्याच पक्षाचा मुख्यमंत्री काही दिवसांनी कौतुक करतो, हा खेळ लोकांना कळत नाही असं मानणं चुकीचं ठरेल. उलट याला चुकीचं सारवासारव करण्याचा एक पूर्वनियोजित प्रयत्न म्हणूनच पाहिलं जाण्याची शक्यता जास्त आहे. अस्मितेवर झालेला आघात इतक्या सहज विसरला जात नाही. मला आठवतंय, काही वर्षांपूर्वी दुसऱ्या एका शहरात तिथल्या एका मोठ्या स्थानिक नेत्याबद्दल असाच काहीसा प्रकार घडला होता. तिथेही विकासाचे मोठे मोठे दावे केले गेले, पण निवडणुकीत अस्मितेचा मुद्दा इतका भारी पडला की सत्ताधारी पक्षाला मोठा धक्का बसला. लातूरच्या मतदारांसाठी विलासराव हे केवळ नेते नाहीत, ते त्यांच्या शहराची ओळख आहेत. त्यामुळे ही भावनिक जखम मुख्यमंत्र्यांच्या 4 कौतुकाच्या शब्दांनी भरून निघेल यावर माझा तरी विश्वास नाही. चला, क्षणभर भावनिक मुद्दा बाजूला ठेवू आणि जमिनीवरच्या गणितावर बोलू. तुम्ही पक्षांतर्गत बंडखोरीचा उल्लेख केला, तो खरा आहे, पण त्याचवेळी भाजपने जिल्ह्यात मिळवलेलं यश तुम्ही कसं पाहता? 5 पैकी 4 नगरपालिका जिंकणं ही काही साधी गोष्ट नाहीये. या विजयामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल आभाळाला टेकलेलं आहे. आणि जे नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये आले ते काही लहान कार्यकर्ते नाहीतच, ते स्वतःच्या प्रभागात प्रभाव असणारे लोक आहेत. ही पक्षाची वाढती ताकद दाखवते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची सभा ही या कार्यकर्त्यांना एकजूट करून कामाला लावण्यासाठी टॉनिकसारखी ठरली आहे. बंडखोरी प्रत्येक निवडणुकीत असते, पण पक्षाची मोठी यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला विश्वास यापुढे ही नाराजी फार काळ टिकणार नाही. शेवटी विजयाची शक्यता दिसली की नाराज कार्यकर्तेही परत येतात, हा आजवरचा अनुभव आहे. मी या तर्काशी पूर्णपणे असहमत आहे. महानगरपालिकेची निवडणूक ही विधानसभेपेक्षा किंवा लोकसभेपेक्षा खूप वेगळी असते. इथे प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक गल्लीत राजकारण चालतं. तुम्ही ज्या काँग्रेसमधनं आलेल्या नेत्यांबद्दल बोललात, त्यांच्यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये किती नाराजी आहे याचा विचार केलाय का? ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केलं, त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीटं दिली गेली. हे नाराज कार्यकर्ते आधीच संधीची वाट बघत होते. आता चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्यासाठी विकासाचं नाही तर स्वाभिमानाचं, लातूरच्या अस्मितेचं कारण मिळालंय. आता ते उघडपणे म्हणू शकतात की ज्या पक्षाने आमच्या विलासरावांचा अपमान केला त्या पक्षासाठी आम्ही का काम करायचं? त्यामुळे होतं काय की भाजपला दुहेरी फटका बसतोय. एकतर बाहेरून जनतेच्या रोषाचा आणि दुसरा आतून या छुपेपणाने होणाऱ्या विरोधाचा. ही पक्षांतर्गत दुखेदुखी तुम्ही इतक्या सहज दुर्लक्ष करू शकत नाही. पण शेवटी निवडणुका जिंकण्यासाठी एक सकारात्मक अजेंडा लागतो. केवळ विरोधावर किंवा भावनिक मुद्द्यांवर निवडणुका जिंकता येत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं हेच केलं. त्यांनी ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकासाचं एक ठोस मॉडेल लोकांसमोर ठेवलं. लातूरला पाण्याची समस्या आहे, पायाभूत सुविधांची मोठी गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. त्यांनी विचारलं की तुम्हाला काय हवंय? केवळ जुन्या नेत्यांच्या नावाचं भावनिक राजकारण की तुमच्या शहराचा, तुमच्या मुलांच्या भविष्याचा खरा विकास? जेव्हा लोकांना विकास आणि भावना यात निवड करायची वेळ येते, तेव्हा अनेकदा मतदार विकासाला प्राधान्य देतात. फडणवीसांनी समृद्ध व स्वच्छ लातूरचा नारा देऊन भावनिक मुद्द्याला दुय्यम ठरवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. हे पाहण्याचा एक दुसरा दृष्टिकोन असू शकतो. तुम्ही ज्याला विकास विरुद्ध भावना म्हणत आहात तसा हा सरळ वाद नाहीये. लातूरच्या लोकांसाठी विलासरावांचं नाव हे विकासाचंच प्रतीक आहे. ज्या माणसाने दुष्काळी मराठवाड्यात लातूरसारख्या शहराला शिक्षणाचं माहेरघर बनवलं, तिथे MIDC आणली, त्या माणसाच्या सन्मानाचा मुद्दा हा विकासाच्या विरोधात कसा असू शकतो? उलट त्यांच्यावरची टीका म्हणजे त्या विकासाच्या मूळ पायावरच घाला घालण्यासारखं आहे असं लोकांना वाटतं. त्यामुळे भाजप जेव्हा विकासाची भाषा करते तेव्हा लोक विचारतात की ज्यांनी विकासाचा पाया रचला त्यांचाच सन्मान तुम्हाला करता येत नाही, तर तुम्ही काय विकास करणार? आणि हे विसरून चालणार नाही की ही लढत फक्त भाजप आणि काँग्रेसमध्ये नाही आहे. या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो हे आपण विसरतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शांतपणे आपला प्रचार करत आहे. भाजप आणि काँग्रेसच्या या भावनिक लढाईत जो मतदार दोन्ही पक्षांवर नाराज आहे
तो राष्ट्रवादीकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहू शकतो. त्यामुळे हे नुकसान फक्त काँग्रेसला फायदा देईल असं नाही, तर ते राष्ट्रवादीलाही बळ देऊ शकतं. तुमचा मुद्दा बरोबर आहे की लढत तिरंगी आहे, पण याचा अर्थ असाही होतो की काँग्रेस विरोधी मतं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये विभागली जातील. पण मला सोशल मीडियाच्या भूमिकेबद्दल बोलायचं आहे. आजकाल सोशल मीडियावरचं ट्रोलिंग म्हणजे खरं जनमत मानलं जातं, पण खरंच तसं आहे का? अनेकदा हे विरोधी पक्षांच्या IT सेलने ठरवून तयार केलेलं एक वादळ असू शकतं. 1000-2000 बनावट अकाउंट्सवरून दिवसभर भाजप विरोधात लिहिलं जातं आणि आपल्याला वाटतं की संपूर्ण लातूर भाजपवर नाराज आहे. जमिनीवरची परिस्थिती यापेक्षा खूप वेगळी असू शकते. मुख्यमंत्र्यांच्या सभेला जी गर्दी झाली होती ती काय सांगते? असं म्हणता येणार नाही. सोशल मीडिया आता केवळ इको चेंबर राहिलेला नाही, तो जनमत तयार करतो आणि त्याला दिशाही देतो, विशेषतः तरुण मतदारांमध्ये. काँग्रेसने या संधीचा सोनं केलं आहे. विलासरावांच्या भाषणांचे जुने व्हिडिओ, त्यांचे भावनिक क्षण, त्यांचे फोटो वापरून एक अशी भावनिक लाट तयार केली जात आहे, ज्याला विकासाच्या मुद्द्याने तोडणं भाजपला खूप कठीण जातंय. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी होती हे खरंय, पण निवडणुकीत गर्दीचं रूपांतर नेहमीच मतामध्ये होतंच असं नाही. अनेकदा गर्दी ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या लोकांची असते. खरा मतदार शांत असतो आणि तो मतदानाच्या दिवशी आपला निर्णय देतो. आणि मला वाटतं यावेळेस तो शांत मतदार विलासरावांच्या अपमानामुळे दुखावला गेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका अत्यंत कठीण परिस्थितीत अतिशय कुशलतेने बाजू सावरली आहे. त्यांनी एकाच वेळी अनेक गोष्टी केल्या. प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करून राजकीय मोठेपणा दाखवला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना विकासाचा ठोस अजेंडा देऊन कामाला लावलं आणि निवडणुकीचा रोख भावनिकतेकडून विकासाकडे वळवला. पक्षाची मूळ ताकद, नुकतेच मिळालेले विजय आणि काँग्रेसमधून आलेले नेते या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सभा भाजपसाठी एक निर्णायक वळण ठरली आहे. त्यामुळे जे काही नुकसान झालं होतं ते मोठ्या प्रमाणात भरून काढण्यात भाजप यशस्वी झाली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी निवडणुकीला भूतकाळ विरुद्ध भविष्य असं स्वरूप दिलं आहे. आणि माझ्या मते हे नुकसान इतकं मोठं आहे की ते एका सभेने किंवा एका भाषणानं भरून निघणारं नाही. विलासरावांचा मुद्दा हा लातूरच्या मतदारांसाठी केवळ राजकीय नाही, तर तो त्यांच्या अस्मितेचा, त्यांच्या अभिमानाचा विषय आहे. काँग्रेस आणि इतर विरोधक याचा पुरेपूर फायदा घेतील आणि हा मुद्दा मतदानाच्या दिवसापर्यंत जिवंत ठेवतील. भाजपमधील अंतर्गत नाराजी, तिरंगी लढतीचं गणित आणि सोशल मीडियावर तयार झालेला भावनिक वातावरण पाहता भाजप बॅकफूटवर गेली होती आणि ती अजूनही पूर्णपणे सावरलेली नाही. हा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न होता, पण तो अपुरा होता. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, या एका वक्तव्यामुळे आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे लातूरची ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंजक बनली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेचा खरा परिणाम काय झाला हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. अगदी बरोबर. पण या चर्चेतून एक व्यापक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे भाजपचा जो एक देशव्यापी विकासाचा मॉडेल आहे, त्याला जेव्हा महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासारख्या भागातल्या खोलवर रुजलेल्या अस्मिता आणि नेत्यावरील निष्ठेच्या राजकारणाचा सामना करावा लागतो, तेव्हा काय होतं? ही लढाई केवळ लातूरपुरती मर्यादित नाही, तर ती दोन वेगवेगळ्या राजकीय विचारांची लढाई आहे आणि यावर अधिक विचार करायला नक्कीच वाव आहे.